अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी हाय आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचो पैदाइशचो महिनो जारी है आणि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चा जी बुलंद मुकाम आहे त्याचो तसव्वुर पण आपल्यासाठी महाल आहे. का के मुख्तसर लाही कि बादस खुदा बुजुर्ग तू ही किस्सा मुख्तसर. आणि अल्हम्दुलिल्लाह आपण अल्लाहच्या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची पैरवी करणारे आहोत, त्यांना मानणार आहोत. तर ह्या सिलसिल्यातल्यान अल्हम्दुलिल्लाह ह्या मुबारक महिन्यातल्यान आपल्या काही मुख्तलिफ संस्था ज्या आहेत ना त्यो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा तारुफ जी है आपल्या बिरादरे वतनला देत असतात. त्याच्या पहिले मी तुम्हाला चंद मिसर जहां ते एक सरदारजींनी बोलले नात आपल्या शायरीतल्यान. यूट्यूबला तर मशहूर मिसर आहात की त्यांचा कलाम ऐसा है कि हम किसी दीन से हो काइले किरदार तो हैं, हम किसी दीन से हो काइले किरदार तो है, हम सना खाए अहदरे कर्रार तो है, नाम लेवा है मोहम्मद के परस्तार तो है सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी मजबूर पे अहमद मुख्तार तो है. इश्क हो जाए, इश्क हो जाए किसी से कोई चारा तो नहीं, इश्क हो जाए किसी से कोई चारा तो नहीं, सिर्फ मुस्लिम का मोहम्मद पे इजारा तो नहीं. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची शान ज्याचे की हर लम्हा हर घरी अल्लाह आणि त्यांचे मलाइका, त्यांचे फरिश्त आणि मोमिनीन जे हे दरूद पडत असतात. तर अलगर्ज ह्यो महिनो इतको मोतबरक महिनो आहे की ह्यो महिनो नसतो तर आपल्याला रमजान हज रोजा काहीच नाही समजलं असता. अलगर्ज ह्या सिलसिल्यातल्यान मोहम्मद फॉर ऑल ह्या एक कॅम्पेन चालू झाला आहे. तर ह्या सिलसिल्यातल्यान आपल्या चंद रोज पहिले आपल्या मुंबईच्या जामा मस्जिदीतल्यान माशा अल्लाह आपल्या मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं तकरीबन 18 काउन्सिलर आलं होतं आणि त्यांना जेव्हा मस्जिदचा तारुफ केला गेला तर हैरान राहिलं आणि तर बोलायला लागलं की आम्हाला पहिले का नाही तारुफ दिला गेला. त्याच्या बाद एक दिवस पहिले बीटीला जो है ऐसेच काही मोजिज शख्सियात आली त्यांना पण तारुफ केला गेला. आपल्या स्क्रीनवर बघू शकता हो त्याची डिटेल. आणि ह्यो ऐसो सिलसिलो चालू आहे, ह्यो 25 ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे. तेव्हा आपण पण आपल्या तरीक्याने आपल्या कौलशी आपल्या फालशी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या तालिमात जे हे लोकाला रूबरू करूया. आता सवाल पैदा होता तर आपण कैसो तारुफ करायचो. बघा, कुणाची अयादत करणं ही पण एक सुन्नत आहे, अल्लाहच्या खुशनुदीचो फैल आहे. तर ह्या महिन्यातल्यान आपण झाडं पण लावू शकता, त्यांनी जी हे आपल्या एन्व्हायरमेंटला पण मदत होऊ शकते. प्रदूषण मोफ फैललेलं आहे. संगात संगात ब्लड डोनेशन जर आपण चाहलान तर काही मोफशी खैर व्हायची जे कामं करू शकता. तर पेशे ह्या एक हिकरं आपल्या सगळ्याचो जो हे तवज्जा घ्यायचो आणि कोशिश ही आहे की नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जी तालिमातल्यान ती आपल्या जिंदगीत येऊ आणि आपल्या बिरादर वतनला पण त्यांचं पैगाम पोचो. अस्सलाम वालेकुम. मला खूप खुशी होते की प्रॉफिट फॉर ऑल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सगळ्यांसाठी ही प्रॉफिट फॉर ऑल कॅम्पेन सुरू होते 14 ऑगस्टपासून आणि ही 26 ऑगस्ट 12 रबिउलपर्यंत चालत राहील. आणि ह्या कॅम्पेनला कामयाब बनायचा आपल्या सगळ्यांचा काम आहे. त्यासाठी ह्याच्यात अलग अलग उन्वानावर अलग अलग टॉपिकवर प्रोग्राम होतील. त्याच्या सगळ्यात बेहतरीन जी टॉपिक आहे
ती है मस्जिद परिचय, ब्लड डोनेशन कॅम्प आणि दिगर प्रोग्राम आहेत. तर कोकणातला आम्ही चाहता आहोत की ही जी प्रॉफिट फॉर ऑल कॅम्पेन ही पुऱ्या कोकणात फैलली पाहिजे. आम्ही मागच्या 5 वर्षापासून ह्याच्यात काम करतो आणि अल्लाने मोठी कामयाबी आम्हाला दिलाले 5 वर्षापासून. आणि उम्मीद आहे ह्या वर्षा पण ही जी कॅम्पेन आहे ती वन ऑफ द सक्सेसफुल कॅम्पेन आपण करूया आणि पुऱ्या कोकणात सुद्धा ह्या प्रोग्रामला फलवूया. शुक्रिया, थँक्यू. तर व्ह्युअर्स आणि मोझीज नाजरीन, ही एक आपल्या कोकणी न्यूजची कोशिश होती की ह्यो खुशीचो लम्हो जो हे आपण कैसो मनवायचो आणि खुराफाशी कैशी बचयाचा. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या पैदाईच्या नावावर मोक्ष काही खुराफात राईज झाल्यात होतात. त्यांनी न सिर्फ आपण गुन्हातला मुक्तीला होता, पण एक इस्लामची एक गलत तस्वीर जी आहे लोकाला पोचतं आणि ही मोठा गुन्हा आहे. का की आपल्यापासून ऐसा काही फाईल नाही झाला पाहिजे की कुणाला जर हिदायत मिळणार असली तर त्या हिदायतच्या दरम्यान आपण दिवार नाही बनलो पाहिजे. अलगर्ज आपण कोशिश करूया आज खैनं हमेशासाठी की आपण अल्लाहच्या हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या तालीमातवर खुद अमल करू आणि दुसऱ्यापर्यंत ही पैगाम पोचो. अगदी काही नाही करू शकलो तर आपल्या घरात बसून कसरतशी आपण दरूद पढू शकता. क्योंकि दरूद एक ऐसा फ़अल है जे अल्लाह खुद करतं आणि आपल्याला करायचा हुकूम आहे. दरूद एक ऐशी इबादत है जी के अल्लाहच्या बारगाला कबूल आहे. अल्लाह आपल्या सगळ्याला आपल्या हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सच्ची मोहब्बत नसीब करो आणि त्यांच्या तालीमातवर अमल करण्याची तौफीक देव. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन काही बात खबरच्या संगात. तुमच्या दुआचो तालिब ह्यो खाकसार मुख्तार सुर्वे, कोकणी न्यूज. अल्लाह हाफिज.